पहलगामच्या बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली। संपूर्ण देशात या हत्याकांडामुळे कमालीची संतापाची लाट उसळली आहे। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातले संबंध पुन्हा टोकाला पोहोचले। ज्या जागेवर हे नृशंस हत्याकांड घडलं तिथं आता एबीपी माझा दाखल झाला। बैसरन व्हॅलीच्या ग्राउंड झिरोवर जिथं हे दुष्कृत्य घडलं, आताची स्थिती तिथे काय आहे? एरवी पर्यटकांनी गजबजलेलं हे ठिकाण मात्र 2 दिवसांपूर्वीच्या भीषण प्रकारानंतर आता तिथं काय चाललंय? हत्याकांडाच्या खाणाखुणा आजही बैसरनच्या त्या विस्तीर्ण मैदानात दिसतायत। याचा आढावा एबीपी माझानं घेतला आहे। बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला झाला तेव्हा पर्यटक निघून पळून गेले होते। तिथे पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ सुद्धा जसेच्या तसेच उरलेले आहेत आणि जे दुकानदार होते ते सुद्धा आता तिथे फिरकलेले नाहीये। त्यामुळे कच्ची सामुग्री, खुर्च्या या गोष्टी इतस्ततः पसरलेल्या आहेत। कोणाच्या बॅग आहेत किंवा आधी काही बनवून ठेवलं होतं त्या गोष्टी तिथेच आहेत। काश्मीर हे राज्य पर्यटकांसाठीच ओळखलं जातं, कारण इथल्या अर्थव्यवस्थेचा गाडा हा या पर्यटकांवरती चालतो। त्यामुळे इथले फास्ट फूड, इथली कावा चहा किंवा नमकीन चहाचा आस्वाद घेत इथली जी नयनरम्य दृश्य आहेत ही अनुभवण्यासाठीच नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात। त्यामुळे इथला जो प्रमुख व्यवसाय हा इथलं पर्यटन आणि ते येणारे नागरिक यांच्यावरती अवलंबून असतं। मात्र ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकतो, जी इथली छोटी दुकानं आहेत, इथली जी लोक गरीब आहेत ती अशा स्टॉल मधनच आपला उदरनिर्वाह करत असतात। ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आतली परिस्थिती ही आपण पाहू शकता। हे एक छोटं हॉटेल आहे ज्या ठिकाणी मी इथे पोहोचलेलो आहे। इथूनच संपूर्ण जे जेवण असेल किंवा पर्यटकांना जी गोष्टी हव्या असतात त्या बनवून दिल्या जातात। मात्र सध्या ही दृश्य पाहतोय की हल्ल्यानंतर जी परिस्थिती आहे, जे गोष्टी इथे तशाच्या तशा टाकून लोक पळालेली आहेत। जर इथे दाखवलं तर अनेक फूड्स हे बनवण्यात आले होते। काही जी इथले पर्यटक आहेत त्यांची बॅग आहे मॅगी बनवलेली इथे तशीच टाकून ही लोक पळालेली आहे। संपूर्णतः हे दुकान जर पाहिलं तर अत्यावस्था आहेत। लोक त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठीच या ठिकाणाहून पळाली आणि मात्र या भ्याड हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये इथले 2 स्थानिक जे कर्मचारी आहेत ते देखील होते। यामुळेच इथलं जे हल्ला झाला त्यानंतरची जी परिस्थिती आहे ती किती भयावह होती हेच या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पर्यटक आज या ठिकाणी पुन्हा येतील का हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे, जो काश्मीरियांच्या मनामध्ये आहे। इथल्या अर्थव्यवस्थेचं गाडं चालवणारे हे पर्यटक होते। त्यामुळे या हल्ल्यानंतर पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येतील का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, बैसनेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।